नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरीतील 35 वर्ष विवाहित तरुणीनं सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली। कल्याणीच्या नातेवाईकांनी मुलीचा अंत्यविधी सासरच्याच अंगणात करायचं ठरवलं आणि कल्याणीच्या 10 वर्षाच्या मुलानं, ज्याला अजून कसलीच समज नाही, त्यानं आपल्या आईच्या चितेला अग्नी दिला। हीच घटना आज आपण बघणार आहोत। घटना आहे कल्याणीची। गोहरण या छोट्याशा गावात कल्याणी तिच्या आईवडिलांबरोबर राहायची। तिचे वडील सुभाष जाधव गावात आदराने पाहिले जाणारे साधे सरळ शेतकरी। आई धार्मिक आणि घरात आईवडिलांचा भरपूर आधार असल्यामुळे कल्याणी लहानपणापासूनच खूपच सुसंस्कारी आणि समजूतदार झाली होती। सुभाष जाधव यांनी 19 मे 2014 रोजी कल्याणीचं चांदवड तालुक्यातील बहादुरी गावातील दत्तात्रय दगू शिरसाट यांचा मुलगा संतोष शिरसाट याच्याशी मोठ्या थाटामाटात तिचं लग्न करून दिलं। सुरुवातीला सगळं आलबेल होतं। लग्नानंतर नवरा, सासू, सासरे सर्वजण तिला आपलंसं करत होते। नव्या संसाराची स्वप्न, कोवळं प्रेम, काही वर्षात मुलांचा जन्म, यामध्ये कल्याणीनं एक आई, बायको आणि सून म्हणून आपली जबाबदारी मनापासून निभावली। पण हळूहळू वास्तवाचं रूप बदलू लागलं। लग्नानंतर काहीच महिन्यांनी कल्याणीच्या आयुष्यात सासरकडून मानसिक आणि शारीरिक त्रासाची छाया गडद झाली होती। सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी, जेवणात चव नसणे, फोनवर बोलणे, या सगळ्या गोष्टींवरून भांडणं व्हायला लागली। कधीकधी अप्रत्यक्षपणे तिच्या माहेरच्यांकडून हुंड्याच्या अपेक्षा करणं, तर कधी स्पष्ट शब्दात तुझ्या माहेरून काहीतरी आण अशा धमक्या देणे। आता तिला 8 वर्षांचा एक मुलगा तर 3 वर्षांची मुलगी होती। तरीही नवरा संतोष शिरसाट आणि त्याचे आईवडील कल्याणीला वेळोवेळी त्रास देत होते, तिच्यावर संशय घेत होते। त्यांचं मानसिक टॉर्चर प्रचंड वाढलं होतं। नवऱ्याचं वागणंही अचानक बदललं होतं। तोही तिला मानसिक तसाच शारीरिक त्रास द्यायचा। त्यांच्या घरातील वातावरण तिच्यासाठी अपमानकारक बनत चाललं होतं आणि म्हणूनच हळूहळू तिची झोप उडू लागली। चेहऱ्यावरील हास्य हरवलं। पण आपल्या मुलांमुळे ती खूप आनंदात राहण्याचा प्रयत्न करायची। पण त्याच मुलांकडे पाहून ती दररोज नवा छळ सहन देखील करायची। कधीच काही बोलायचं नाही, कारण आपला संसार तुटू नये, आपल्या मुलांचं नुकसान होऊ नये, ही तिची मानसिकता होती। 2018 मध्ये तिनं एकदा माहेरी जाऊन आपल्या वडिलांना सांगितलं आपल्याला सासरी होणारा त्रास। पण तिच्या वडिलांनी म्हणजेच सुभाषरावांनी तिला समजावलं, थोडा वेळ सहन कर, परिस्थिती नक्की बदलेल आणि नाहीच त्यांच्यात सुधार झाला तर तुझा बाप भक्कम आहे। पण तिकडे काही परिस्थिती बदलली नाही, उलट दिवसेंदिवस ती अधिकच गंभीर होत गेली। 2021 पासून नवरा संतोष तिला मारहाण करायला लागला। घरात उघडपणे तिचा अपमान करायचा। 2014 म्हणजेच लग्न झाल्यापासून ते 2025 पर्यंत तब्बल 11 वर्ष कल्याणी मुलांसाठी हसत राहिली, सगळं काही सहन करत राहिली। फक्त तिच्या 2 छोट्या मुलांकडे पाहून तिनं अनेकदा अश्रू गेले। पण अजून किती दिवस ती हे सगळं सहन करेल? कधी ना कधी संयमाचा बांध फुटणारच होता आणि एक दिवस तो फुटलाच। कल्याणी आता पूर्ण तुटली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव पाहून कोणीही अंदाज लावू शकत नव्हते की ती जिवंतपणे मरत होती। 19 जुलै 2025 शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता कल्याणीनं बहादुरी गावातीलच तिच्या घराजवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली। ही घटना वाऱ्यासारखी पसरली। तिच्या माहेरी समजल्यावर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। पोलिसांना कळवण्यात आलं, बॉडी काढण्यात आली आणि ती हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली। कल्याणीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला। त्यांनी दुसऱ्या दिवशीच म्हणजे रविवारी दिनांक 20 जुलै कल्याणीच्या सासरच्या घराच्या अंगणातच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला। सासरच्या लोकांविरोधात संतप्त झालेल्या कल्याणीच्या नातेवाईकांनी सासरच्या अंगणातच सरण रचले। रविवार दिनांक 20
जुलै रोजी दुपारी 3 वाजता गावकऱ्यांच्या उपस्थित आणि पोलीस बंदोबस्तात तिच्यावर शेवटचा अंत्यसंस्कार झाला. छोट्याशा तिच्या त्या 10 वर्षाच्या मुलानं तिला अग्नी दिला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं. कल्याणीच्या अंतिम यात्रेस तिचा नवरा संतोष शिरसाट, सासरे सुभाष शिरसाट आणि सासू या तिघांनीही हजेरी लावलेली नव्हती. त्या अंगणात तिच्या वाट्याला आली होती केवळ निशब्दता, वेदना आणि अपूर्ण स्वप्नांची राख. मात्र तिच्या नाजूक अंत्यसंस्कारात 2 निष्पाप डोळ्यांनी सगळं पाहिलं. तिचा 10 वर्षांचा एक मुलगा युग आणि 3 वर्षांची तिची मुलगी अनुश्री. त्या लहानग्यांच्या डोळ्यात गोंधळ होता. आईचा निरोप समजून न येणारी एक वेगळीच तगमग होती. त्यांना काहीच कळत नव्हतं, पण त्यांची निरागसता बघून सगळ्याच गावकऱ्यांना, त्यांच्या नातेवाईकांना हळहळ वाटत होती. कल्याणीच्या आयुष्याचा असा शेवट नको व्हायला हवा होता, अशी कुजबूज अजूनही त्या गावात ऐकू येत आहे. कल्याणीच्या वडिलांनी 20 जुलै रोजी नवरा सासरच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यात मुलगी कल्याणीला आत्महत्याकडे प्रवृत्त केल्याचा आरोप होता. या आत्महत्येस जबाबदार म्हणून संतोष दत्तात्रय शिरसाट नवरा, दत्तात्रय दगू शिरसाट सासरे आणि चंद्रकला दत्तात्रय शिरसाट सासू या सर्वांविरुद्ध राहणार बहादुरी, तालुका चांदवड यांची नावे फिर्यादीत टाकण्यात आली होती. यावरून वडनेर भैरव पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे. महिला अत्याचाराच्या या प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ही घटना केवळ कल्याणीची नाही, समाजातील अनेक स्त्रियांची आहे. घरात सासरच्या व्यक्तींकडून मिळणारी मानसिक छळवणूक, नवऱ्याचं आपल्याकडे होणारं दुर्लक्ष आणि एकटीनं सगळं सांभाळण्याचा ताण एका स्त्रीला आतून पोखरतो. ही घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते. कल्याणी गेली, पण तिचा संघर्ष, तिचं धैर्य, तिचं प्रेम आणि तिचा आक्रोश हे सगळं आपल्याला विचार करायला लावतो. का इतकी सुशक्तित, सक्षम बाई आत्महत्येपर्यंत पोहोचते? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या शब्दात नक्कीच या घटनेबद्दल प्रतिक्रिया द्या. कल्याणीला भावपूर्ण श्रद्धांजली आणि तिच्या 2 मुलांसाठी फक्त देवाकडे एकच प्रार्थना, त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो.